जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आज विधिमंडळामध्ये अर्ध्या तासाची विशेष अशी चर्चा झाली आणि साहजिकच ह्या विशेष चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे, काय आउटपुट आपल्या सर्वांना मिळालेलं आहे, याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पहिलं म्हणजे काय तर सरकारकडनं काय अपेक्षित उत्तर होतं आपल्याला आणि सरकारकडनं आपल्याला नेमकं काय उत्तर मिळालं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरकारकडनं आता हे जे उत्तर मिळालेलं आहे त्यामुळं प्रशिक्षणार्थी बांधवांची रोजगाराची जी काही आशा होती तर ती आता धुळीस मिळालेली आहे का, ती संपुष्टात आलेली आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो. महत्वाचं म्हणजे काय की सत्यजित तांबे साहेब यांनी अतिशय भारदस्त अशी मांडणी केली, परंतु त्यांच्या मांडणीमध्ये सरकारला जे म्हणायचं होतं ते त्यांनीच म्हणून दिलं का? 6 लाख रुपये प्रशिक्षणार्थी बांधवांना, ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय त्यांना जे देण्याचं ठरवलं होतं सरकारनं, ते कधीपासून मिळणार आहेत? आणि हे जे प्रशिक्षण 11 महिन्याचं घेतलं यामधनं खरंच काही साध्य झालंय का, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या वेळेला मी हा सध्या व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेला विधान भवनामध्ये, अर्थातच विधान परिषदेमध्ये अभिजित वंजारे, जे की नागपूर विभागाचे पदवीधर आमदार आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रश्न पदवीधरांचा मांडलेला आहे, प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यावरती सरकारकडून अद्याप उत्तर आलेलं नाहीये, परंतु जी विशेष चर्चा आज विधिमंडळामध्ये बोलवण्यात आलेली होती त्याबद्दल विशेष चर्चा झाली, विशेष उत्तरं मिळालेत, विद्यार्थ्यांच्या हाती विशेष काही लागलं असं त्याबद्दल म्हणता येणार नाही. आपण सुरुवात करूयात, ते म्हणजे या अर्ध्या तासाची सुरुवात ज्यांच्या भाषणानं झाली ते म्हणजे आमदार सत्यजित तांबे साहेब यांच्या बोलण्यापासून. त्यांनी अत्यंत तळमळीनं महाराष्ट्रामधल्या बेरोजगारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अतिशय घणाघाती प्रश्न उपस्थित केले आणि माननीय मंगलप्रभात लोढासाहेब यांचं लक्ष स्वतःकडे वेधलं. अतिशय पोटतिडकीनं त्यांनी हा विषय मांडला. याबद्दल सर्व पदवीधर आणि बेरोजगारांच्या वतीनं, प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं सत्यजित तांबे साहेब यांचे मनापासून आभार. विश्वजित मला वाटतं काळे साहेब होते, त्यांनी सुद्धा हा आपला विषय मांडला, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर अभिजित वंजारे साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार. पण सत्यजित तांबे साहेब हे ज्या वेळेला बोलत होते त्यांचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी स्वतःहून हे सांगितलेलं आहे की योजना खूप चांगली होती, यामागचा हेतू होता रोजगार देणं, परंतु या योजनेच्या प्रचार आणि प्रसाराच्या वेळेला तुम्ही अत्यंत चुकीच्या पद्धतीचं, तुम्ही म्हणजे कोण? सरकारने खूपच चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी ही योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली असं खुद्द सत्यजित तांबे साहेब यांच्या बोलण्याचा अर्थ निघत आहे. त्यांनी असं म्हटलं की कुठंतरी मिसकम्युनिकेशन झालेलं आहे किंवा मग मिसइंटरप्रिटेशन झालं. कशाचं? तर सरकारला नेमकं काय अपेक्षित होतं विद्यार्थ्यांना सांगायचं, विद्यार्थ्यांना हे सांगितलं गेलं नाही बिलकुल की ही योजना फक्त आणि फक्त प्रशिक्षणासाठी होती. असं न सांगता किंवा असा याचा अर्थबोध न होता, अर्थबोध असा झाला की सरकारी आस्थापनेमध्ये जर विद्यार्थी काम करत असतील तर त्यांना आता प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी नोकरीसाठी घेतील. आणि यासाठी सत्यजित तांबे साहेब यांनी ज्याला मुद्दा क्रमांक 17 म्हटलं, तो मूळ मुद्दा होता मुद्दा क्रमांक 4.5. यामध्ये आस्थापना आणि प्रशिक्षणार्थी दोघेही जर तयार असतील तर आस्थापनेला हे अधिकार दिलेले होते किंवा आस्थापना या प्रशिक्षणार्थी बांधवाची निवड करू शकत होती असं स्वतः तांबे साहेबांनी सांगितलं. अडचण होती ती म्हणजे खाजगी आस्थापनांची नाही, सरकारी आस्थापनांची. सरकारी आस्थापनाला जर असं वाटलं की ह्या सदरहू प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला आम्ही त्या ठिकाणी घेऊ किंवा त्या आस्थापनेमध्ये घेऊ, त्या ऑफिसमध्ये घेऊ, त्या कार्यालयात घेऊ, असं जर त्यांना ठरवलं, त्यांना जर असं वाटलं तर त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होतो. मुळामध्ये आजच्या ह्या दीर्घकालीन चर्चासत्रामध्ये, अर्ध्या तासाच्या चर्चासत्रामध्ये हा प्रश्न उपस्थित होणं खूप अपेक्षित होता. 100% मान्य की आदरणीय तांबे साहेब यांनी हा जबरदस्त प्रश्न उपस्थित केला, परंतु तांबे साहेबांनीच जर असा प्रश्न विचारला असता सरकारला की ठीक आहे खाजगी आस्थापनेला हे अधिकार आहेत, सरकारी आस्थापनांचं काय, तर मग मात्र मंगलप्रभात लोढासाहेब त्या ठिकाणी निश्चितच कोड्यात अडकले असते. मंगलप्रभात लोढासाहेबांनी काय सांगितलं उत्तरामध्ये, जे आपल्याला सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे त्याच्यामध्ये, लोढासाहेब असं म्हणाले की आम्ही 6 कलमी कार्यक्रम तयार केला आहे. 6 कलमी कार्यक्रम काय आहे? तर ITI मध्ये जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना सवलत,
प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. किती टक्के? 10%. दुसरं काय? मुख्यमंत्री महाफंड योजना सुरू होणार आहे. त्यामध्ये जे एकूण लाभार्थी असतील त्याच्यापैकी सुद्धा 10% लाभार्थी हे प्रशिक्षणार्थी असतील. त्यासाठी किती लाख रुपये देणार ते? 6 लाख रुपये. कधीपासून देणार? तर येणाऱ्या 1 एप्रिलपासून. आता जर तुम्ही महाफंड योजनेच्या संदर्भामध्ये जर काही ऐकलं असेल किंवा कौशल्य विभागाने जे आधी लेखी उत्तर दिलेलं आहे ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल, त्यामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की महाफंड योजनेमध्ये इलिजिबल पात्र विद्यार्थ्यांना हे पैसे मिळतील. ज्यांचं डीएड झालेलं आहे ते एखादा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील का? नाही. पण त्यांनी त्या संदर्भातलं प्रशिक्षण पूर्ण केलंय का? नाही. मग त्यांच्याकडे उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण नाही, अनुभव नाही, इच्छाही नाही. मग कसंच करणार आहे सुरू? बरं, एखादा डीएड बीएड झालेला असेल, त्याला जर वाटलं शाळा सुरू करायची तर शाळा सुरू करू शकतो 6 लाख रुपयामध्ये? अडचणच आहे. म्हणजे ह्या सर्वसाधारण अडचणी आहेत. त्यांनी एक छान सांगितलं लोढा साहेबांनी. ते म्हणले आम्ही मॅच मेकिंग पोर्टल तयार करू. आता मॅच मेकिंग पोर्टल म्हणजे काय असते मुलांनो? की जर समजा जसं तुम्ही शादी.com वर एखाद्या वेळेस भेट दिली असेल, मॅच मेकिंग काय झालं? मॅच मेकिंगच बहुतेक असंच काहीतरी आहे. ठीक आहे. मॅच मेकिंग पोर्टल असं काहीतरी म्हटलं होतं त्यांनी. जर समजा एखादा विद्यार्थी बीएड झालेला असेल, ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याचं ITI झालेलं असेल, ठीक आहे, मग एक असं पोर्टल तयार करायचं ज्या ठिकाणी एखाद्या आस्थापनेने शाळेने नोंद करायची आणि त्यांनी असं सांगायचं की आम्हाला शिक्षकांची गरज आहे डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांची. मग या ठिकाणी आस्थापनेने नोंद केली की विद्यार्थ्याला काय होईल तसा मेसेज येईल. मग विद्यार्थी काय करेल? त्या ठिकाणी अप्लाय करेल. असंच एखादी इंडस्ट्री जर असली समजा, तर या इंडस्ट्रीमध्ये एखादी आस्थापना काय करेल? या ठिकाणी या पोर्टलवरती मॅच मेकिंग पोर्टलवरती अप्लाय करेल. हा मेसेज जाईल ITI धारक विद्यार्थ्याला. याच्याकडे जर शिक्षण असेल तर तो तिथे अप्रोच करेल. याला म्हटलं गेलं मॅच मेकिंग पोर्टल. हे झालं तरी लवकर व्हायला पाहिजे. प्रशिक्षण पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचं ऑगस्टमध्ये झालं. तुम्ही एका वर्षी 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार होते. जवळपास 1,32,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलंय असं तुम्ही सांगता. त्याच उत्तरामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही असं म्हणता की 1,27,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. जे काही असतील ते समजा 1,00,000 सव्वा लाख पोरं. त्याच्यामधल्या खाजगी आस्थापनेमधले विद्यार्थी आपण सोडूनच देऊ एका क्षणाला. सरकारी आस्थापनेमधल्या विद्यार्थ्यांचं काय? कारण की एखादी सरकारी आस्थापना असेल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं असेल, ठीक आहे, सरकारी आस्थापना तर मॅच मेकिंग पोर्टलवर येणारच नाही ना. येईल का? नाही येणार. मग या विद्यार्थ्यांची अडचणच होईल ना. म्हणून माननीय सत्यजित तांबे साहेबांनी म्हणजे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं, खूपच चांगल्या पद्धतीने पोटतिडकीने गरजवंतांचा प्रश्न सरकारसमोर सादर केला. सरकारनं उत्तरही दिलं, पण सरकार त्या ठिकाणून पुन्हा एकदा निघालंच बाहेर किंवा सरकारी आस्थापनेमधल्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणार्थी बांधवांचं काय ज्याच्यासाठी लढा सुरू आहे. आणि हे उत्तर आता न मिळाल्यामुळं कुठेतरी असं वाटते की रोजगाराची जी काही आशा आहे, अपेक्षा आहे, तर ती आता संपुष्टात आलेली आहे की काय. कारण की जर उत्तर मिळालं असतं तर ते अधिक बरं झालं असतं, अधिक चांगलं झालं असतं. तर ते झालेलं नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचे काय मत आहेत? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. ते आपल्यासाठी आवश्यक नाही. तुमच्यापर्यंत खरी विश्वसनीय माहिती पोहोचवणं हा आमचा प्रयत्न आहे. कदाचित या प्रयत्नामध्ये आम्ही मागील काही काळामध्ये अपयशी झालेलो असू, हे 100% जरी मान्य केलं तरी सुद्धा हा लढा आपण अर्ध्यावरती सोडून नाही जाणार. शेवटपर्यंत प्रशिक्षणार्थी बांधवांच्या खात्यामध्ये जोपर्यंत काहीतरी पडत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.